कुठे आपण बाहेर फिरायला गेलो की आपण फक्त तिथलं निसर्ग सौंदर्य बघत नाही, प्रेक्षणीय स्थळं बघत नाही, तर त्या ठिकाणची खाद्य संस्कृती देखील चाखतो। तसंच सणासुदीचे दिवस आले, दिवाळी आली की आपण फराळावर यथेच्छ ताव मारतो, पण त्यानंतर आपला वजनाचा काटा थोडासा पुढे सरकला की मात्र आपल्याला वाईट वाटायला लागतं। आपल्या इतक्या दिवसाची मेहनत वाया गेली की काय असं वाटायला लागतं। पण डोक्यामध्ये सुरू होतात ते म्हणजे डिटॉक्स डाएटचे विचार, आणि मग आपल्यासाठी डिटॉक्स डाएट कुठला चांगला आहे यासाठी आपलं शोधकाम हे सुरू होतं। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की डिटॉक्स डाएट म्हणजे नक्की काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, तो कोणी केला पाहिजे आणि बेस्ट डिटॉक्स डाएट कोणता आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। डिटॉक्स डाएट करतो म्हणजे आपण नक्की काय करतो, तर काही जण आहेत ते फक्त लिक्विड घेतात, म्हणजे फक्त पाण्यावर राहतात, काही जण फ्रूट किंवा व्हेजिटेबल ज्युसेस घेतात, काही जण फक्त फळं खातात, काही जण एकाच वेळेला जेवतात, तर काही जण काही विशिष्ट पदार्थ खाणं हे टाळतात। म्हणजे प्रत्येकानुसार प्रत्येकाचा डिटॉक्स डाएट हा वेगवेगळा असतो, त्याचा कालावधी हा वेगळा असतो। पण मुळात डिटॉक्स डाएट म्हणजे काय, तर डिटॉक्स या शब्दाचा अर्थ जर आपण बघायला गेला तर त्याचा अर्थ होतो टू रिमूव्ह पॉयझनस और हार्मफुल सबस्टन्सेस। म्हणजेच काय, आपल्या शरीरासाठी घातक असणारे पदार्थ आहेत ते आपल्या शरीरातून बाहेर टाकण्यासाठीचा जो डाएट केला जातो तो म्हणजे डिटॉक्स डाएट। खरंच असं होतं का की डिटॉक्स डाएट केल्यामुळे आपल्या शरीरातले जे घातक पदार्थ आहेत ते शरीराच्या बाहेर पडतात? खरं तर यासाठी आपल्याला कुठलाही डाएट वेगळा असा करण्याची गरज खरं तर नसते, कारण आपलं शरीर त्याच्यासाठी अगदी पूर्णपणे समर्थ आहे। आपले लिव्हर, आपली किडनी, आपली स्किन म्हणजेच आपल्याला जो घाम येतो, आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम हे दिवस रात्र अगदी 24 तास यासाठी त्यांचं काम हे चालू असतं। आपल्या शरीराला गरजेचे असणारे जे पोषक घटक आहेत ते शरीरामध्ये ठेवणे आणि जे नको असलेले घटक आहेत ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठी अहोरात्र त्यांचं काम हे चालू असतं। पण होतं काय, आपली सध्याची जी जीवनशैली आहे किंवा आपलं जे खाणं पिणं आहे त्याच्यामध्ये प्रोसेस फूड आलं, पॅक फूड आलं, या सगळ्यामुळे आपल्या सिस्टीमवरचा लोड आहे तो वाढतो आणि अशा वेळेला त्यांचं काम हे ते त्यांच्या नीट चांगल्या प्रकारे हे होऊ शकत नाही। अशा वेळेला तुम्ही जेव्हा डिटॉक्स डाएट करता तेव्हा हे डिटॉक्स डाएटमुळे आपल्या अवयवांवरचं काम अर्थातच हलकं झाल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात। म्हणजेच तुम्हाला कळलं असेल तर डिटॉक्स डाएटमुळे काय होतं, तर आपले जे काही अवयव आहेत त्यांना ते त्यांचं काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे मग असं म्हटलं जातं की डिटॉक्स डाएटमध्ये तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स हे बाहेर पडतात। खरं तर शरीर हे टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं काम हे करत असतंच, फक्त आपल्या खाण्यापिण्यामुळे, आपल्या सवयींमुळे त्यांना कुठेतरी बाधा येते आणि हे बाधा कमी करण्याचं काम आहे डिटॉक्स डाएट करतं। तुम्हाला आता समजलं असेलच की डिटॉक्स डाएट म्हणजे नक्की काय आहे आणि ते काय काम करतं। डिटॉक्स डाएटचे फायदे काय आहेत, खरं तर आपण कुठल्या कारणासाठी डिटॉक्स डाएट करत आहोत, कशा पद्धतीने करत आहोत, काय कालावधी करता करत आहोत, यानुसार त्याचे फायदे तोटेही अवलंबून असतात। पण डिटॉक्स डाएटचे जर फायदे आपण जर बघितले तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपले जे काही अवयव आहे, जसं की लिव्हर आहे, किडनी आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी ते मदत करतात, सपोर्ट करतात। दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती चांगल्या पद्धतीने काम करायला लागते, ती थोडक्यात म्हणजे ते रिसेट होते, कारण आपण बऱ्याच गोष्टी त्या कालावधीमध्ये खात नाही, पॅक फूड खात नाही, गोड पदार्थ खात नाही, प्रोसेस फूड खात नाही, त्यामुळे अर्थातच आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते। पुढचा महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे शरीराच्या इंटरनल इन्फ्लमेशन आहे, शरीराच्या अंतर्गत भागामध्ये जी सूज आहे ती कमी होण्यासाठी मदत होते। डिटॉक्स डाएटमुळे वजन कमी होतं। खरं तर डिटॉक्स डाएट हा वजन कमी करण्यासाठी केला जात नाही, पण त्या कालावधीमध्ये आपण इतके कमी पदार्थ खातो किंवा फक्त पाण्यावर किंवा ज्यूसवर असतो की आपल्या कॅलरीज इतक्या कमी होतात की त्यामुळे आपलं अर्थातच वजन, त्याबरोबर चरबी देखील कमी होते। त्यामुळे हा त्याचा एक फायदा म्हणावा लागेल। आपल्याला हलकं वाटायला लागतं, आपले एनर्जी लेवल्स आहेत ते चांगले व्हायला लागतात, चांगली झोप येते, हे सगळे फायदे आपल्या डिटॉक्स डाएटमुळे मिळत असतात। डिटॉक्स डाएटचे तोटे काय आहेत, फायदे तर आपण बघितले बरोबरनेच, काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणी केला पाहिजे, काय तोटे आहेत हे माहिती असणं देखील महत्वाचं आहे।
डिटॉक्स डाएटचे तोटे जर आपण बघितले तर त्याच्यामुळे वजन कमी होतं, हा त्याचा एक फायदा आहे. पण बरोबरीनेच जर तुम्ही त्याच्यानंतर तुमचं पहिल्याप्रमाणेच तुमचं खाणं पिणं तुमच्या सवयी जर चालू लागल्या तर ते कमी झालेलं वजन आहे ते वाढतं देखील. त्यामुळे जर तुम्हाला डिटॉक्स डाएटमुळे वजन कमी झालं असेल आणि ते तसंच मेंटेन ठेवायचं असेल तर त्याच्यानंतर लगेचच तुम्ही तज्ज्ञांचा विचार घेऊन त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही योग्य पद्धतीने जर डाएट प्लॅनिंग केलं तर तुमचं वजन हे मेंटेन राहतं. अन्यथा तुम्ही जेवढं वजन कमी केलं आहे ते तुमच्या सवयींमुळे ते परत वाढायला लागतं. हा त्याचा एक तोटा म्हणावा लागेल, पण त्याचा तुम्ही फायदा देखील करून घेऊ शकता. पुढचा तोटा आहे तो म्हणजे डिटॉक्स डाएटमुळे तुम्हाला जर तुम्ही अयोग्य पद्धतीने केलं, तुम्ही जर तज्ज्ञांचा सल्ला न घेता केलं तर त्यामुळे तुम्हाला खूप थकवा येणे, तुम्हाला चक्कर येणे हे देखील होऊ शकतं. ह्याच्यामुळे शुगर लेवल्स कमी होतात. हा खरं तर एक फायदा असला तरी तो तोटा देखील होऊ शकतो. जर तुम्हाला डायबेटीस असेल, तुम्हाला ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू आहेत किंवा तुम्हाला दुसऱ्या काही गोळ्या चालू आहेत तर अशा वेळेला तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय असं कुठलाही डाएट तुम्ही करू नका, कारण त्यामुळे तुमच्या शुगर लेवल्स कदाचित खूप जास्त देखील कमी होऊ शकतील. तर हा देखील एक तोटा म्हणावा लागेल. तुम्ही खूप जास्त तुम्हाला चांगलं वाटतंय म्हणून जर खूप जास्त दिवसपर्यंत जर करत राहिलात तर कदाचित तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, कारण शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स त्याच्यामुळे मिळत नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे डिटॉक्स डाएट करत असताना वेळोवेळी तुमच्या तज्ज्ञांच्या संपर्कामध्ये राहणं, त्यांचा सल्ला घेणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. डिटॉक्स डाएट हा कोणी केला पाहिजे? डिटॉक्स डाएटचे तुम्हाला काय म्हणजे समजलं, त्याचे फायदे तोटे समजले, पण हा नक्की कोणी केला पाहिजे? खरं तर आपलं शरीरच आहे ते आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं, फक्त आपल्याला ते समजून घेता आलं पाहिजे किंवा ती लक्षणं आहेत ती ओळखता आली पाहिजेत. खरं तर डिटॉक्स डाएटची तुम्हाला गरज आहे, याची प्रत्येकाची लक्षणं ही वेगवेगळी असू शकतात. पण मी आज तुम्हाला सांगणार आहे 5 प्रमुख लक्षणं, ती जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला डिटॉक्स डाएटची गरज आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा तुमच्या शरीराला ती गरज आहे असं आपण म्हणू शकतो. तर 5 लक्षणं कोणती आहेत ती बघूयात. सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे तुम्हाला डायजेस्टिव्ह इश्यूज असतील तर, म्हणजेच काय, जर तुम्हाला पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा खाल्ल्यानंतर तुमचं पोट जड राहत असेल, पोट फुगत असेल, तुम्हाला भूकच लागत नसेल किंवा तुम्ही खाताय पण तुमच्या तोंडामध्ये कायम काहीतरी वेगळी अशी चव राहत असेल, जेव्हा तुमचं व्यवस्थित अन्न हे पचलं जात नाही तेव्हा तुमच्या तोंडामध्ये कायम अशी वेगळी अशी चव राहते, हे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित काम करत नसल्याचं एक लक्षण आहे. तुम्हाला भूकच लागत नाहीये अशी तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल कुठलीही लक्षणं असतील तर याचा अर्थ तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीमशी निगडीत काहीतरी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये गडबड होत आहे आणि त्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. दुसरी महत्वाची साईन आहे ती म्हणजे सतत थकवा राहणं. जर तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटत आहे, काही काम करावंसं वाटत नाहीये, उत्साह वाटत नाहीये, तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी गडबड होतीये. तुम्ही जे काही खाताय ते पोषक घटक तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषले जात नाहीये किंवा तुमचा आहारच मुळातच पोषक नाही आहे असं देखील म्हणता येईल. तर अशा वेळेला तुम्हाला डिटॉक्स डाएटची गरजही पडू शकते. तिसरं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे तुमचं वजनच कमी होत नाहीये. म्हणजेच काय, तुम्ही व्यायाम करताय, तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित पथ्य पाणी करताय, पण तरी देखील तुमचं वजन कमी होत नाहीये किंवा कमी होतंय, परत वाढतंय, त्याच रेंजमध्ये कुठेतरी सारखं वर खाली होतंय. तर अशा वेळेला तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याची गरज आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या अवयवांना थोडंसं रिसेट करण्याची, बूस्ट करण्याची गरज आहे असं आपल्याला म्हणू शकतो. पुढचा महत्वाची लक्षण आहे ते म्हणजे तुम्हाला अॅलर्जीज होत आहेत किंवा स्किन रॅशेस होत आहेत किंवा त्वचेसंबंधी काही ना काही तुम्हाला त्रास होतोय. असं म्हटलं जातं की आपली जी त्वचा आहे ती आपल्या आरोग्याचा हा आरसा आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, जर तुम्हाला काही ना काही शरीरामध्ये त्रास असतील तर ते तुमच्या त्वचेवर हे दिसायला लागतात. जर बऱ्याच वेळेला असं होतं की काही जणांना काही पदार्थांची अॅलर्जी असते, जसं काही जणांना दुधाची अॅलर्जी असते, काही जणांना गव्हाच्या पदार्थांची अॅलर्जी असते. अशा वेळेला मग त्यांच्या स्किनवर लाल लाल चट्टे उठणं, खाज येणं अशी लक्षणंही दिसायला लागतात. तर अशा वेळेला काही पदार्थ तुमच्या आहारातून पूर्णतः बंद केल्यावर तुमचा हा त्रास होणं हा बंद होतो आणि यासाठी मग आपल्याला ती डिटॉक्सची गरजही लागू शकते. पुढचं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे एक्सेसिव्ह स्वेटिंग. तुम्हाला
एकाच खोलीमध्ये समजा 4-5 माणसं बसलेली आहेत, ती बाकीची माणसं अगदी व्यवस्थित छान बसलेली आहेत, पण तुम्ही मात्र घामाने चिंब झालेले आहात. म्हणजेच काय, तुम्हाला एक्सेसिव्ह स्वेटिंग होत आहे. अगदी कधी कधी काही वेळेला एसी मध्ये बसून देखील काही जणांना स्वेटिंग होत आहे. तर अशा वेळेला तुमचे जे चॅनल्स आहेत, म्हणजे जे तुम्हाला एक्स्ट्रा स्वेटिंग करायला लागतं, याचा अर्थ तुमच्या शरीरातले जे वेस्ट मटेरियल आहे ते एक्स्ट्रा बाहेर टाकलं जात आहे. म्हणजेच तुमच्या शरीराला एका बूस्टची, एका रिबूटची किंवा डिटॉक्सची गरज आहे असं आपण म्हणू शकतो. काही वेळेला घाम खूप जास्त येत नाही, पण दुर्गंधी मात्र घामाला खूप जास्त येते. हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला डिटॉक्सची गरज आहे. ही 5 प्रमुख सायन्स आहेत किंवा 5 प्रमुख लक्षणं आहेत की ज्यामुळे आपण समजू शकतो की आपल्या शरीराला कुठेतरी रिबूटची किंवा डिटॉक्सची गरज आहे किंवा आपल्या शरीराकडे, आपल्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष देणं हे गरजेचं आहे. आता बघूयात बेस्ट डिटॉक्स डाएट हा कुठला आहे. तर बेस्ट डिटॉक्स डाएट कुठला आहे हा खरं तर प्रत्येक व्यक्तीनुसार, प्रत्येकासाठी हा वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्याला समजा गव्हाची अलर्जी आहे किंवा दुधाची अलर्जी आहे, तरीही देखील तो ते पदार्थ खात राहिला तर त्याला त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे त्याच्यासाठीचा बेस्ट डिटॉक्स डाएट म्हणजे त्याने हे पदार्थ आहेत ते पूर्णतः बंद करणे, जास्तीत जास्त न खाणे, हे त्याच्यासाठी डिटॉक्स आहे की जेणेकरून त्यांचं शरीर आहे ते त्याला रिॲक्ट करणार नाही. पण आपण जर बघितलं, हे डिटॉक्स डाएट जे केले जातात ते नेहमी काही छोट्या कालावधीसाठी केले जातात, जसं की 3 दिवस, 7 दिवस, 15 दिवस, 10 दिवस असे केले जातात. जेव्हा तुम्ही शॉर्ट पिरियडसाठी डिटॉक्स डाएट करता तेव्हा त्याचे जे फायदे आहेत ते देखील तुम्हाला शॉर्ट पिरियडसाठीच मिळतात. तुम्ही तुमचं पुन्हा पूर्वीसारखं रुटीन सुरू केलं की तुम्हाला त्याचा थोडाफार तरी तुम्हाला त्याची लक्षणं ही दिसायला लागतातच. म्हणून जर तुम्हाला कायमस्वरूपी तुम्हाला डिटॉक्स डाएट करायचा असेल किंवा तुमचे लक्षण, तुम्हाला जे चांगले फायदे मिळत आहेत ते कायमस्वरूपी ठेवायचं असेल तर बेस्ट डिटॉक्स डाएट आहे ते म्हणजे आपल्या शरीराला त्याचं काम हे योग्य पद्धतीने करू देणं. आणि हे कसं आपण करता येईल, म्हणजेच काय, शरीरातले जे लिव्हर आहे, किडनी आहे, आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करण्यासाठी आपण मदत करणं, हाच खरं तर बेस्ट डिटॉक्स डाएट आहे. आणि हा आपण कसा करू शकतो, अर्थातच तुम्ही जास्तीत जास्त फळं खा, भाज्या खा, घरात बनवलेलं छान शिजवलेलं अन्न खा. बरोबरीनेच तुम्हाला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा नेहमी थोडेसे 2 घास कमी खा. पॅक्ड फूड, प्रोसेस फूड किंवा फ्राईड फूड हे जास्तीत जास्त कमी खा. एवढं जरी आपण तंत्र पाळलं तरी देखील आपलं शरीर आहे ते योग्य पद्धतीने त्याचं काम हे करत असतंच. आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स साठत असतात ते बाहेर टाकण्याचं काम ते व्यवस्थित करत असतं. फक्त आपण त्याला थोडीशी मदत करायला हवी. तुम्हाला लक्षात आलं असेलच की डिटॉक्स डाएट म्हणजे नक्की काय आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत, ते कोणी केला पाहिजे. तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.